तहसीलमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं प्रकार की भाऊ म्हणे आज आम्हाला बोलवलं 26 तारीख आणि सगळे म्हणजे रस्त्याचं प्रकरण होतं त्यांचं सर्व पुरावे घेऊन बोलवलं आणि 25 तारखेला त्या केसचा निकाल दिला बा म्हणजे 26ला बोलवलं ना आदल्या दिवशीच निकाल दिला. त्यामुळे तो आम्हाला थोडंसं असं वाटलं की 26ला बोलवल्यावर लाभार्थी शेतकऱ्यांना 25ला निकाल लागत आहे. ह्या काय प्रकार आहे बा. त्याच्यानंतर आम्ही ते नायब तहसीलदार यांच्याकडे गेलो मत्ते साहेबाकडे. त्यांना विचारलं की असं असं यांना आज बोलवलं का. होय म्हणे, तोंडी स्वरूपात यांना बोलवलं म्हणे, परंतु 25ला निकाल कसा दिला. तर त्यांनी म्हणे आमच्यावर काही अडचणी असल्यामुळे काही प्रेशर असल्यामुळे आम्ही लवकर निकाल दिला म्हणे. हे काही तुमचं उत्तर नाही आहे म्हटलं. त्याच्यानंतर तो निकाल आम्ही पाहिला. त्या निकालात एवढा बोगस निकाल देऊन आहे त्यांनी. एक तर शासनाच्या नियमानुसार पटवाडी RI हा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहतो, त्यांचा अहवाल देतो. त्याच्यानंतर फायनल निकालाला नायब तहसीलदार म्हणून जो कोणी नेमतो तो त्या बांधावर जायला पाहिजे. तो अजिबात गेला नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 26 तारखेला बोलवलं असताना 25 तारखेला निकाल दिला, हा सुद्धा पॉईंट आहे. आणि तिसरा, त्यांच्या ज्या आदेशामध्ये त्यांनी लिहिलं की वादी यांचे शेतामध्ये जाणाऱ्या वहिवाटीचा रस्ता प्रतिवादी यांनी त्यांचे शेत गट क्रमांक 212च्या दक्षिण धुऱ्याने लाकडी खांब व तारेचे कंपाऊंड करून बंद केलेला रस्ता प्रतिवादी यांनी स्वखर्चाने खुला करावा, हा त्यांचा आदेश आहे नायब तहसीलदारचा. आणि जर स्पॉटवर जर आपण गेलो तर स्पॉटवर असं दिसून येत आहे का कुठल्याच प्रकारचं कंपाऊंड नाही. म्हणजे कंपाऊंड नसताना तुम्ही जर हा आदेश काढत असाल तर त्या शेतात कंपाऊंड नसताना तुम्ही म्हणत असाल का यांनी असं असं लाकडी कंपाऊंड काढावं बा, तर हा आपल्याला लक्षात येते का जागेवरून बनवलेला आदेश आहे. तुम्ही स्पॉटवर गेले नाही, हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की जेव्हा रस्त्याची ऑर्डर होते तेव्हा हा दोघाच्या धुराच्या मेंढ्यावरून होते. म्हणजे सामूहिक जो धुरा राहते त्याच्यावरून ऑर्डर केल्या जाते. परंतु दुसऱ्याला पार्टी न बनवता यांच्या राजूरकरच्या एकाच्या शेतातून ही ऑर्डर बनवलेली आहे. हा पूर्ण त्यांचा आदेश आहे, हा पूर्ण बोगस आहे. म्हणून आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली. हा पहिला मुद्दा. नंतर आपण